तारखे मी इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी आज आपल्यासमोर आम्ही जिजाऊ बोलतोय या विषयावर त्यांची आत्मकथा सादर करीत आहे. जाधवांची कन्या भोसलेंची सून, जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून, शिवबांची माता भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलतोय, हिंदवी स्वराज्याचा पताका नभी अभिमानाने डोलतोय. लक्ष देऊन ऐका, आम्ही जिजाऊ बोलतोय, आम्ही जिजाऊ बोलतोय. तो काळ फार धामधुमीचा होता. महाराष्ट्र चहूबाजूंनी शत्रूने वेढला होता. शत्रू गरीब जनतेवर अत्याचार करीत, त्यांच्यावर जुलूम करीत. अशा या पारतंत्र्यात यश, स्वाभिमान, कीर्ती या आणि मातृत्वाचं देणं लाभलेल्या यदुवंशात लखुजीराव जाधवांच्या घरी म्हाळसाराणींच्या पोटी आमचा जन्म झाला. आमचा जन्म झाला तेव्हा हत्तीवरून साखर वाटण्यात आली, दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणे लावली गेली, सनई चौघडे वाजू लागले आणि आमचं नाव ठेवण्यात आलं जिजा. किती कौतुक होते. आणि आजच्या तुम्ही किती जणी आपल्या मुलीचं स्वागत खुल्या मनाने करता हो. स्वतःच्या मुलीचं हत्तीवरून साखर वाटण्याचा काय तर गेलाच हो, पण स्वतःच्या मुलीचं खुल्या मनाने स्वागत करणाऱ्या माताही कमीच आहेत. याचीच खंत आम्ही तुमच्यासमोर व्यक्त करतोय. होय, आम्ही जिजाऊ बोलतोय. होय, आम्ही जिजाऊ बोलतोय. कित्येक दिवसापासून आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे. फॅशनमध्ये रंगलेली स्त्री कपड्यातच गुंतलेली आहे, पण तिचे विचार मात्र मागेच पडलेले आहे. म्हाळसाराणींनी आम्हाला 6 वर्षे वेगवेगळ्या भाषा शिकवून ज्ञान दिले. तसेच लखुजीराव जाधव म्हणजेच आमच्या पित्यांनी आम्हाला अस्त्रशस्त्राचे ज्ञान दिले. एकदा स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या सरदाराच्या पत्नीला काही कर्मठ लोक सती जाण्यास प्रोत्साहन करत होते. तेव्हा आम्ही त्यांना ठणकावून सांगितले, अंगणातली तुळस, गोठ्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही. तेव्हापासून काही ठिकाणी का होईना लखुजीराव जाधवांच्या कन्येने सांगितलं म्हणून त्या स्त्रीला सती घालवण्याचे बंद झाले. आमच्या काळी आरसे नव्हते, पण आम्ही स्वतःला ओळखत होतो. पण आजच्या काळात आरसे आहेत, पण स्वतःची ओळख कुठे हरवली आहे का हो. आम्ही साडी नेसायचो, पण आमची ध्येय झगमगत असायची. आणि आज तुम्ही स्वतः झगमगत आहात, पण तुमची ध्येय कोणत्या अंधारात बुडाली आहेत का हो. आम्ही शिवबांना शिकवले होतो की आम्ही शिवबांना तलवार देताना सांगितले होते की शिवबा, तलवार घेण्याच्या आधी स्वतःचे मन मजबूत करा. आणि आज आम्ही तुम्हाला सांगतोय, ही फॅशन अंगावर चढवण्याच्या आधी स्वतःचे विचार परिधान करा. आजच्या फॅशनेबल स्त्रियांनो, तुम्ही म्हणता आम्ही आधुनिक आहोत. हो, आधुनिक आहोत, पण प्रश्न असा की संस्काराचं काय. आम्ही एकदा शिवबा लहान असताना खेळण्याबरोबर खेळत होते. तेव्हाच एक सरदार येतो व आम्हाला तो थेट विचारतो, काय हो राणी सरकार, ते लहान आहेत, त्यांना खेळू द्या, त्यांना राजकारणात पडण्याची काय गरज हो. तेव्हा आम्ही त्यांना ठणकावून सांगितले, ते फक्त काय आमचे पुत्र नाहीत, तर उद्याचे राजा सुद्धा आहेत. तेव्हापासून कोणी शिवरायांना काहीही बोलत नव्हते. आम्ही शिवबांना शिकवणूक दिले होते की अन्यायाविरुद्ध लढा, पण माणुसकी नक्कीच जपा. आणि आज आपण पाहत आहोत की या समाजात दुर्दैवी व वेदनादायक घटना घडत आहेत. जसे काही दिवसांपूर्वीच बंगालमध्ये हिंदूंची हत्या होत आहे. कारण त्यांनी आपला धर्म सांगितला. कोणाच्याही धर्मावरून ओळखीवरून त्याची हिंसा करणे ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे बरं का. महाराजांनी काळीमा फासणारी गोष्ट आहे. म्हणूनच त्या बंगालमध्ये एक तरी मी म्हणते, आम्ही म्हणतोय, एक तरी जिजाऊ जन्माला यायलाच हव्यात. म्हणूनच आम्ही म्हणतो, ना वाकणार ना झुकणार, अन्यायाविरुद्ध पलटून वार करणार, सन्मानाने जगणार आणि सन्मानानेच मरणार. हे हिंदवी स्वराज्य आहे. इथे आयाबायांची सेवा केली जाते. एकदा एक मावळा आमच्यापाशी येतो व तो आम्हाला म्हणू लागतो, एका आदिवासी स्त्रीवर एका मुघल ठाणेदाराने हात उचलला. हे ऐकताच आम्ही तिथे जायला निघतो, कारण त्यालाही कळायला हवं, मराठ्यांमध्ये जसे रणमर्द आहेत तशा रणमर्दिनी सुद्धा आहेत, ज्यांच्या समशेरी मुघलांचे रक्त लागल्याशिवाय ज्ञात होणार नाही.
मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही छाटता येते. आम्ही तिथे जाऊ लागतो तेवढ्याच तुकाबाई साहेब आमच्या समोर येतात व त्या आम्हाला अडवतात व त्या म्हणू लागतात त्या स्त्रीला वाचवण्याच्या नादात आपण संकटात सापडू शकता. तेव्हा आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं, जे काही बरं वाईट व्हायचंय ते बघूच. आम्ही काय मूषकाच्या जन्माला आलो नाही, आम्ही वाघाच्या जन्माला आलोय आणि सिंहाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत. आम्ही तिथे पोचतो तेव्हा तो मुघल ठाणेदार आमची थट्टा उडवू लागतो आणि त्याचा विरोध करून ती स्त्री त्या मुघल ठाणेदाराला काहीतरी बोलायला जाते तर तो मुघल ठाणेदार तिच्यावर हात उचलतो. हे पाहताच आम्ही त्याची गर्दन छाटून टाकली. का? कारण तो आमची थट्टा करत होता म्हणून तर नाही. तो आमची थट्टा करत होता म्हणून नाही तर त्या स्त्रीवर त्याने हात उचलला म्हणून. कारण त्यालाही कळायला हवं पाहिजे होतं, स्त्रिया म्हणजे चुलीचा कारभार नव्हे. जर ती पेटली तर तोच कारभार दिल्लीचा दरबारही उद्ध्वस्त करू शकते. आम्ही तसा त्याला धडाही शिकवला. भवानी मातेचा वारसा आम्हाला जिवंत आणि जाज्वल्य ठेवायचा होता म्हणून आम्ही शहाजी महाराजांच्या शमशेरीचे ढाल बनून त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. वेळ काय बनून आली होती, मुघलांची टोळघाट महाराष्ट्रावर पडली होती. तर औरंगजेब आम्हाला म्हणत होता, आता तुम्ही तुमची चिंता करा, या तर युद्धात तुम्ही अजिबात वाचणार नाही. तेव्हा आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं, स्वराज्य काही मातीचा ढिगाण नव्हे औरंगजेब, जो तुझ्यासारखा उंदीर पोखरून निघून जाईल. तो सह्याद्रीचा काळा कातळ आहे आणि त्याला आम्ही रक्ताचं शेंदूर पासून देव बनवलंय. त्याच्याकडे कोणी वाकडी नजर करून बघण्याची हिंमतही करू नये. आणि या तुझी लाखाची फौज घेऊन येतील, या सह्याद्रीच्या सांदे कपारी तुला कधी चिरडून गार करतील हे तुलाही कळणार नाही. म्हणून तू तुझी चिंता कर. काही जण विचारत पडतात की स्वराज्य नेमका काय प्रकार. तेव्हा आम्ही त्यांना नक्कीच सांगू की स्वराज्य हा प्रकार नव्हे, ते एक स्वप्न आहे जे आम्ही आणि स्वामींनी एकत्र मिळून पाहिलेलं. आपल्या स्वराज्यात दुसऱ्याची गुलामी नसावी, आपल्या स्वराज्याचे राजा आपणच असावे, न्यायाची खात्री असावी, अन्यायाविरुद्ध लढण्याची खात्री असावी, असं स्वराज्य. बरं चला आम्ही येतो. म्हणूनच आम्ही म्हणतो लढले मी, झुंजले मी, राखाया या भगव्याचा मान, सह्याद्रीचे सत्व राखाया, खंबीर स्वराज्य सौदामिनी, राजमाता जिजाऊ. धन्यवाद.